सुनेत्रा पवार ताई या शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कसं बघता तुम्ही याकडे? शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय आपण काय बोलणार. परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा फडणवीस साहेबाचा विषय असेल किंवा त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियाचा विषय असेल झालं ते मला तरी किमान माझं एकट्याचं मत असं की चांगलं आहे. शेवटी दादांची पाडलेली वाट, दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाशी काम, राज्यभर केलेलं काम, ही जी प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कोणीतरी पाहिजे होतं आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे. पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत. हा पण एक चांगला विषय काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं. दादा पण गडबड झाली असं नाही वाटत का? कारण त्यावरून टीका होती समाज माध्यमांवर होती की दुसऱ्या महाराष्ट्र दुःखात असतानाच इकडे बैठका झाल्यात आणि इतक्या गडबडीने सगळं होतंय, त्यामुळे कुठेतरी टीका पण होताना पाहायला मिळते. या सगळ्या त्या गोष्टीला उशीर होतोय की नाही होत, कारण राजकीय डावपेच हे नाही सांगू शकत आपण. आपल्याला त्या जास्त गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही, त्याबद्दल आपण बोलू पण नाही. परंतु त्यांच्या जागेवरती, अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र खरं आहे. तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय. त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय, पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपल्याला उत्तर देता येणार. तुम्ही पवार कुटुंबाचा उल्लेख केला आता. शरद पवार जे असं म्हणतायत की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाहीये आणि ते देखील शपथेला जाणार देखील नाही अशी माहिती आहे. म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार. तर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात, काय असू शकतात. परंतु आताची घडी अशी आहे आता म्हणजे त्या ताई साहेबांसाठी, सुमित्रा ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी. कारण त्याचं सुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार, आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते त्याच्यात चिक्केबंदी खेळणारे खूप येणार आहेत आता. कारण काही गिधडं आतापर्यंत नव्हती, ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागतात. याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण दादा होते, अजितदादा हे दादा होते. इतकं त्यांच्या मागे ताण असताना सुद्धा त्यांची सुद्धा खूप कसरत झाली. हे सोपं नाही, मी सांगतोय. आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जे त्याचा प्रश्न, जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोल. दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधड आता पुन्हा